देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु। मुकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम्। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सौभाग्यवती निर्मलाताई कवितके यांच्या प्रवास तुझा आणि माझा या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावर असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय महेशजी लांडगे सर, या पुस्तकाच्या रूपानं आपल्या जीवनचरित्राची ओळख, आपल्या सहप्रवासाची ओळख आणि आपल्या सहजीवनाची ओळख पुढच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरावी असं उत्कृष्ट लिखाण केलेल्या माझ्या भगिनी सौभाग्यवती निर्मलाताई, त्यांचे चिरंजीव आदरणीय हर्षवर्धनजी आणि आदरणीय श्रीरामजी, उपस्थित सर्वच मान्यवर माता भगिनी, आबालवृद्ध, देवस्वरूप श्रोतृवर्ग, या सर्वांच्या मी ऋणामध्ये राहू इच्छितो। संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक कार्यक्रम मी अटेंड केलेले आहेत, करत असतो, परंतु या पुस्तकाचं हेडिंग जे आहे ना माझ्या बांधवांवर, प्रवास तुझा आणि माझा, प्रवास सहज शब्द उच्चारून जातो आपण। या प्र शब्दाचा अर्थ काय? अगदी ते पुस्तक वाचल्यावर आणि आता लांडगे सरांनी जे व्यक्त केलं ना त्याचा खरा अर्थ कळतो आपल्याला ते वाचल्यानंतर। प्र शब्दाचा अर्थ आहे प्रज्ञा, आणि हा जो प्रज्ञा शब्द आहे ना हे फक्त ज्ञान नाही, लक्षात ठेवा। वेदात 4 वेद जे आहेत आपले, त्या 4 वेदापैकी एका वेदाचं महावाक्य आहे ते आम्हाला माहिती नाही। एका वेदाचं महावाक्य आहे काय? प्रज्ञानाम ब्रह्म। 4 वेदांची 4 महावाक्य आहे, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, अयम आत्मा ब्रह्म आणि प्रज्ञानाम ब्रह्म। हे प्रज्ञानाम ब्रह्म हे जे वेदाचं महावाक्य आहे हे काय सूचित करतं? कोणती प्रज्ञा? ती प्रज्ञा जी आत्मसाक्षरापर्यंत आपल्याला घेऊन जाते आणि आत्मज्ञानापर्यंत आपल्याला घेऊन जाते। आणि वास शब्दाचा अर्थ आहे सहवास किंवा सानिध्य। प्रवास शब्दाचा अर्थ प्रज्ञेचा वास, प्रज्ञेचा सहवास, आणि पुढचा शब्द आहे तुझा आणि माझा। या शब्दामध्ये सुद्धा अर्थ आहे। कदाचित मॅडमनं तो लिहिताना त्याचा विचार केला असावा असं वाटतं त्यांच्या प्रज्ञेवरून। त्यात सुद्धा प्राधान्य तुझा आणि माझा आहे, माझा आणि तुझा नाही। हे सगळं करत असताना मला दिलेला विषय पण महत्वाचा आहे आज। सुखी जीवनाचा नाही, तो सहजीवनाचा मूल मंत्र। एक लक्षात ठेवा, सुखी जीवनाचा मूलमंत्र अनेकांना ठाऊक असतो, कारण त्यात स्वार्थ असतो, तो वैयक्तिक आहे। पण सुखी सहजीवनाच्या मूलमंत्रामध्ये तुम्ही स्वतंत्र नाही, लक्षात ठेवा, तुम्ही स्वतंत्र नाही। आमच्या भारतीय संस्कृतीनं संपूर्ण जगामध्ये जे उदाहरण ठेवलं त्या उदाहरणाचं प्रतीक आहे यामध्ये सहजीवन। काय आहे? ताईंचं पुस्तक वाचताना एक गोष्ट लक्षात आली सर माझ्या। जगद्गुरु तुकोबाराय यांचा पतिव्रतेसाठी एक अभंग आहे, त्यांनी एक उच्चारला, मी तुम्हाला दुसरा सांगतो। पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी, तैसे माझे मन एकविध झाले, विठ्ठला वाचून नेणे काय। पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी। मी सौभाग्यवती शब्द का उच्चारला? यालाही धर्मग्रंथाचा आधार आहे। मी प्रवचनकार आहे, धर्माचा अभ्यासक आहे। धर्मशास्त्रामध्ये मी आपला उल्लेख झाला जागर सौभाग्याच्या कार्यक्रमामध्ये। हे सौभाग्यवती श्रीमती गंगा भागीरथ हा भेदच नाही आपल्या धर्मग्रंथामध्ये। आणि तो असता तर सीतेच्या नावापुढे आला असता, तो असता तर कुंतीच्या नावापुढे वेगळा शब्द आला असता, नाहीत आमच्या धर्मग्रंथामध्ये। आणि पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी, याला पुरावा काय? का सौभाग्यवती म्हटलो? कारण स्त्रीला तुकोबारायांनी आदेश दिला, तू कोणत्या देवाची पूजा कर। त्यांनी आपल्या पतीसाठी शब्द उच्चारला, पती देव,
ऐका, हे तुकोबारायांच्या गाथेला धरून आहे, हे असं उचललं वाक्य आणि लावलं असं नाही. तुकोबारायांचा अभंग आहे. आपण कोणत्या माणसाचं काय झालं हे 33 कोटी देव, तर महाराज मंडळी पण चौरे महाराज आहेत आमचे, अभ्यासक आहेत लोक सगळे. यात कोणत्या देवाचा मी हो किंवा माझा कोणता देव याचा संभ्रम लोकांच्या मध्ये निर्माण झाला, आजही होत आहे. म्हणून तुकोबारायांनी आम्हाला आदेश दिला. काय आदेश दिला? स्वामिकाज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. काय बघायची गरज नाही. स्त्रीसाठी कोणता दिला, कोणता देव सांगितला? सेवापती. सेवा शब्दाचा अर्थ पण वेगळा, मी क्लिष्ट बोलत नाही, लक्षात घ्या. सेवा शब्दाचा अर्थ एखादी व्यक्ती हयात असतानाच ती सेवा घडते असं नाही. 21 मेच दिवस आपल्या प्रकाशनासाठी निवडणं आणि 21 मेच्या दिवशी सहजीवनाचा सहचारी आजही माझ्या अंतःकरणात हृदयात अस्तित्वात आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत सौभाग्यवती शब्द नावापुढे लिहिण्याचा माझ्या बहिणीला अधिकार आहे. त्यामुळे सर लक्षात ठेवा, इथून पुढं तुमचे दोन्ही चिरंजीवांना बोलतोय, आपल्या आईच्या नावापुढे इथून पुढे तो शब्द आवर्जून लिहा. पुढच्या पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये बोर्डवर लिहा. कारण हयात आहेत तुमचे वडील. आपल्या मुलांच्या बाबतीतला इतिहास आणि ते लिखाण जर वाचलं ना, तर साहेबांनी जसा असा उल्लेख केला. खरं सांगतो तुम्हाला, आम्ही डॉक्टरी पेशातली माणसं थोडी चिकित्सक असतो, भावनाप्रधान फारसे नसतो. परंतु ताईंच्या जीवनातले प्रसंग ज्या वेळेला त्यांनी 9वीतनं त्यांच्या आईवडिलांनी शाळा लग्न जमलं म्हणून बंद केली आणि आठवड्याभरांनी या गंगाधर कवितक्यांनी घरी जाऊन तू शाळेत गेले नाही का विचारलं आणि त्यांना पुन्हा शाळेत पाठवलं. तो प्रसंग जर वाचला तर मी पुस्तक मिटवून 5 मिनिट स्वतः रडतो. एक नाहीत अशा अनेक जीवनामध्ये त्यांच्या प्रसंग आहेत. शिक्षक असणाऱ्या वडिलांनी लग्न जमलंय म्हणून स्वयंपाक यावा म्हणून आईनी त्या काळामध्ये मुलीला ते सगळं आलं पाहिजे, त्यात गैर काहीच नाही. पण सर्व भाव्यपती ध्यानी मनी हे कुठून आहे? सरांनी 5वीतलं त्यांच्या आजाराचं कोरडवाडीतलं उदाहरण सांगितलं. एक लक्षात ठेवा, मी माझ्या विषयाकडे वळतोय त्यांचं जीवनचरित्र बोलत बोलत. आपण सगळेच इथं कोणी ब्रह्मचारी नाही ना? नाही ना कोणी? नाही, सगळेच विवाहित आहोत. लक्षात ठेवा, सहचारिणी सगळ्यांच्या जीवनामध्ये आहेत. सहजीवनाच्या मूल मंत्राची 4 सूत्र मी तुम्हाला सांगतो. दॅट इज बाय माय अँगल. ते असं कुठलं उचलून कॉपी केलेलं नाही, माझा अँगल आहे. काय चतुसूत्रे आहे सहजीवनाची? सुखी मूलमंत्र काय आहे? पहिला आहे विश्वास. लक्षात ठेवा, पहिला विश्वास आहे, दुसरा आदर आहे, तिसरा त्याग आहे आणि चौथं समर्पण आहे. या 4 गोष्टी एक जरी दुवा तुमच्याकडून निसटला, उरलेलं फक्त नाटक राहतं. लक्षात ठेवा. आणि नाटक दुसऱ्याचं फक्त करमणूक करत असतं, वैयक्तिक व्यक्तीला त्याचा 0 फायदा असतो, हे लक्षात ठेवा. कारण कधी नाटक करून बघा, नाटकाची मजा ओरिजिनल इतकी कधीच येणार नाही. आपण एखाद्याला फसवलं एवढ्या पुरताच तो नाटकाचा आनंद असतो. कारण मूळ पात्र जसे बहुरूपी तुमची इन्स्पेक्टरची वेशाचं वेषांतर करून येतात, ती शिवाजीराजांच्या काळापासून. चला 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 लग्नाला चला, लेकरं बांधा खांदाला, कुत्री घ्या काकला, हे होतं ना. ते विनोद नव्हता, ते शिवाजी महाराजांच्या काळातलं गनिमी युद्ध होतं. चला चला लग्नाला चला म्हणजे युद्धाला चला, आणि लेकरं बांधा खांबाला म्हणजे घोडी खांबाला बांधा, आणि कुत्री घ्या काकाला म्हणजे तलवार, हे होतं. पण तो रायरंग, तो बहुरूपी ज्यावेळी एखादा इन्स्पेक्टरचा वेश घेऊन येऊन एखाद्या माणसाला इन्स्पेक्टरचा आवडून फसवतो, त्यावेळेला त्याचा आनंद तेवढ्या पुरता असतो. ज्यावेळी तो सांगतो, वायकाट दाखवतो, मी बहुरूपी आहे, त्यावेळेला त्या नाटकातली मजा संपते. त्यामुळे विश्वास जीवनातली अतिशय महत्वाची गोष्ट आहे. माझ्या बांधवांनो, विश्वासाच्या विरोधातला शब्द काय आहे? बोला. विश्वासाच्या विरोधातला शब्द काय आहे? काय आहे विश्वासाच्या विरोधातला शब्द? कोणीतरी एकानं सांगा. काय? काय? गैरविश्वास. तो कधी होतो? त्या गैरविश्वासाचा बाप कोण आहे? गैरविश्वासाचा बाप कोण आहे? तो शब्द मला अपेक्षित आहे.
विश्वासाचा विरोधार्थ शब्द विश्वासघात किंवा गैरविश्वास नाही. विश्वासाच्या विरोधातला शब्द आहे संशय. एक लक्षात ठेवा, जिथं संशय येतो तिथं विश्वासाची राख रांगोळी होते. लक्षात ठेवा, पती पत्नीमध्ये जर विश्वासच नसेल, सुरुवातीला कुणीही मुलगी बघायला गेलं तर प्राथमिक प्रवास सगळ्याचा सारखाच असतो. शारीरिक आकर्षणापुरता तो मर्यादित असतो काही काळानंतर. पण सप्तपदीला ज्या वेळेला तिचा हात हातात धरून ज्या वेळेला तुका म्हणे गंगे अग्नीशी विटाळ लावी तो चांडाळ दुःख पावे, गंगा आणि अग्नीला साक्षी ठेवून आपला विवाह होत असतो. अंतरपाठ धरला त्यावेळेला खाली काय असतं, चौरंगावर काय असतंय, कलश असतो. कलश त्यात गंगा आहे आणि सप्तपदी असते त्यावेळेला व्रतस्थ जीवनाचा तो शपथविधी असतो. म्हणून गंगा आणि अग्नीला साक्षी ठेवून आपण तिला अर्धांगिनी म्हणून किंवा त्याला आपला सहचारी म्हणून स्वीकारलेलं असतं. तर त्याच्यावर जर आपला विश्वास नसेल तर 100% आपलं वैवाहिक जीवन कधी सुखी होऊ शकणार नाही, हे लक्षात ठेवा. विश्वास आजच्या कलियुगाच्या कराल काळामध्ये, इंटरनेट आणि मोबाईलच्या या युगामध्ये वयाच्या 50-60 पर्यंतच नाही तर 60 ओलांडल्यानंतर सुद्धा अनेक प्रलोभनं स्त्रीच्या जीवनात येतात, अनेक प्रलोभनं पुरुषाच्या जीवनात सुद्धा येतात. यातून कुणाचीही सुटका नाही, लक्षात ठेवा. कारण संपूर्ण जगानं असण्यापेक्षा दिसण्यावर भर द्यायला सुरुवात केली. कारण दिसण्यासाठी जे प्रोडक्ट लागतात त्याची जाहिरात वासना प्रधान झाली. कुठलीही सिरियल घ्या, कुठलाही पिक्चर घ्या आणि कुठलीही जाहिरात घ्या. मी एक वाक्य लिहिलं तानपट सर आठवत असं, वासनेचा किंवा सौंदर्याचा शब्द, सौंदर्याचा प्रवास पुरुष असो अथवा स्त्री असो वासनेच्या उंबरट्यावर येऊन थांबतो. कडवट वाक्य काय का, सौंदर्याचा प्रवास वासनेच्या उंबरट्यावर येऊन थांबतो. तिथं घडायचं का बिघडायचं ज्याच्या त्याच्या हातात असतं. संगती कशी असते याच्यावर आपला प्रवास ठरवू नका. आपल्या प्रवासाचा पहिला प्रज्ञा नावाचा शब्द आत्म्याशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्या सहचारणीवर, आपला पती आहे त्याच्यावर पूर्ण विश्वास असणं ही मूल मंत्रातली पहिली गोष्ट आहे. त्यांनी त्यांच्या पत्नीवर विश्वास ठेवला, त्यांनी त्यांच्या पतीवर विश्वास ठेवला. परिस्थितीचे चढ उतार प्रत्येकाच्या जीवनात आहेत आणि ताईंच्या पुस्तकामध्ये एकही वाक्य सर, एकही शब्द आपल्या दारिद्र्यावर रडतानाचा नाही, हे लक्षात घ्या. श्रीमंत कोण आहे हे लक्षात घ्या. पहिल्यांदा श्रीमंत कोणाला म्हणतात, ज्याच्याकडे पैसे आहेत तो श्रीमंत नाही. धर्मशास्त्र या श्रीमंताला मानत नाही. धन मिळवणी कोटी सये नये रे लंगोटी, अंती जाशील एकल्या उसल्या पानासारखंच आणायचं. धन मिळवणी कोटी सये नये रे लंगोटी, त्याच्यातलं एक चरण आहे दुसरं, शेवटी गौवर्या संगती. म्हणजे कोटीचं धन मिळवलं तरी ते बरोबर काय येत नाही, त्याला श्रीमंती आमचं धन म्हणत नाही. या श्रीमंत कशा आहेत ऐका, ज्यांच्या जीवनातलं मागणं बंद झालं ती व्यक्ती श्रीमंत आहे. याचा अर्थ त्याच्याकडे खूप असावं लागतं असं नाही. 1 कोटीची गाडी आहे, देवा पुढे जातोय आणि तिथेही भिकच मागतोय, तो भिकारी आहे, तो श्रीमंत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे श्रीमंती ती आहे की ज्याच्या जीवनातलं मागणं बंद झालं तो श्रीमंत आहे. ती श्रीमंती यांच्याकडे काहीही नव्हतं त्यावेळेपासून आहे. पत्र्याच्या खोलीत होत्या तरी पण तसंच आहे. आणि मोठ्या घरात आला, आपला मुलगा क्लास 1 अधिकारी झाला, एक शिक्षक झाला, तरी पण तसंच आहे. आपल्या आईप्रती, आपल्या वडिलांप्रती मुलांची भावना कशी असावी याची सुद्धा ही मूर्तिमंत उदाहरण आहे. तर काही खरंच तुम्ही भाग्यवान आहात. कारण 40 नंतरचं 50 नंतरचं जीवन, तुमची अपत्य कशी येते आणि तुमचं आरोग्य कसं आहे याच्यावर अवलंबून असतं. तुमची अपत्य जर तुमच्या बरोबर नीट नसतील तर आज किती श्रीमंत लोक सांगू सर, मला काउन्सिलर म्हणून घरी बोलवतात आणि माझ्या मुलाला काहीतरी समजवून सांगा. करोडोची इस्टेट आहे पण मुलाच्या कडे बघून आईबाप अक्षरशः रडतायत, याला काहीतरी सांगा. मुलीच्या दुःखानं रडतायत. शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे.
तुकोबारायांनी संसारासाठी लिहिलेल्या अभंगाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुमची 2 लेकरं आहेत. विश्वास, याचा अर्थ जीवनामध्ये तुम्ही कधी संशयी नाहीच असं नाही, लक्षात ठेवा. व्यवहारामध्ये संशय असावा, कारण नंतर तो नसेल तर फसवल कोणी आपल्याला. संशयाचा या जागतिक इतिहासातलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, म्हणजे कळेल की विश्वास आणि संशय याच्यात काय फरक आहे. पती पत्नीमध्ये पण मी इतिहासातलं उदाहरण सांगतो. या इतिहासातला शहनशहा जो 89व्या वर्षी महाराष्ट्रात मेला, त्याचं नाव आहे औरंगजेब. जगातल्या 1/4 इकॉनॉमीचा मालक, जगातल्या 1/4 जमिनीचा मालक. साधी गोष्ट नाही. पण उभ्या आयुष्यात त्यानं कोणावरच विश्वास टाकला नाही. आपल्या पत्नीवर नाही, आपल्या जनानखान्यावर नाही, आपल्या मुलीवर नाही, आपल्या मुलावर नाही. बापाला तर त्यानं मारूनच टाकलं, त्याचा विषयच नाही. भावालाही त्यानं मारून टाकलं, पण कोणत्याही सरदारावर त्यानं कधी विश्वास ठेवला नाही. ऐका, कोणत्याही सरदारावर सुद्धा किंवा शिपायावर त्यानं विश्वास ठेवला नाही. परिणाम काय? 89 वर्षापर्यंत औरंगजेबावर एक सुद्धा जीव घेणं आला नाही. फक्त फियादीन पथकातून धनाजी आणि संताजी या दोघांनी नमाज पडतोय म्हणून वाचला, पण जाता जाता तंबूचे सोन्याचे कळस कापून घेऊन गेले. संशयी स्वभाव असल्यामुळं एकही धोका त्याच्या जीवनामध्ये आला नाही. उलट उदाहरण पहा. विश्वास ठेवणारा माणूस या जगाच्या इतिहासामध्ये जर सापडेल तुम्हाला, तर तो छत्रपती शिवाजीराजा. उलट उदाहरण. प्रत्येक व्यक्तीवर विश्वास टाकला आणि सहजीवन पाहायचं असेल तर शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊंचं पाहावं. ही मूळ जागीर आहे मालोजीराजेंची. शहाजीराजेंची, मासाहेब जिजाऊंची, शिवरायांची. अगदी शेवटचा मोकासा सुद्धा नेताजी पालकर 1692 शेवटचा मोकासा त्यांचा आहे. ही परंपरा, ही भूमी सामान्य नाही. विश्वास 12व्या वर्षी वय वर्ष 12 फक्त शिवाजीराजांचं होतं. मासाहेब जिजाऊन आणि शिवाजीराजांना बंगलोरवरून ज्यावेळी पाठवलं, तिथून पुढे या नवरा बायकोची भेट कधी आहे? कल्पना किती वर्षांनी भेट झाली आहे शिवाजीराजांची, शहाजीराजेची, मासाहेब जिजाऊंची आणि शहाजीराजांची? किती वर्षांनी भेट झाली कल्पना आहे? नाही. ऐका, शिवाजीराजांची आणि आपल्या वडिलांची, मासाहेब जिजाऊंची आणि आपल्या पतीची, शहाजीराजांची भेट झाली 25 वर्षानंतर. आणि धर्मशास्त्र सांगतं 25 वर्षानंतर नवरा बायको एकमेकाला भेटले तर समोरासमोर तोंड बघायचं नाही. सोन्याच्या परातीमध्ये गाईचं तूप ओतायचं, समया लावायच्या आणि त्या समया लावून एकमेकांचे चेहरे आधी सोन्याच्या परातीत पाहायचे आणि मग एकमेकांना भेटायचं. ती भेट झाली जेजुरीला खंडेरायाच्या पायथ्याला 25 वर्षानंतर. काय विश्वास असावा, काय विश्वास असावा पतीचा, काय विश्वास असावा पत्नीचा. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिलेला वेळ आणि दिलेला काळ मासाहेबजींनी आपल्या जीवनामध्ये ओलांडलेला नाही. छत्रपती शिवाजीराजांना चक्रवर्ती सम्राट होण्याचं स्वप्न पाहिलं, तोच आदर्श दिला आणि तो पूर्ण केल्यानंतर 11च दिवसांनी कोणताही आजार नसताना यमाला सांगितलं, ये मला घेऊन जा, या जगात मला काहीच बघायचं उरलेलं नाही. जन्म आलो त्याची आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. हा अभंग तुकोबारायांनी अशाच व्यक्तीसाठी लिहिला. माझी बहीण निर्मलता या अभंग जगली, या अभंग जगली ती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. गंगाधर कवितके जगले. पती पत्नीचा विश्वास ही वैवाहिक जीवनातली सगळ्यात मोठी दौलत आहे, लक्षात ठेवा. तुमच्याजवळ पैसे नसू द्या, तुमच्याजवळ अंगभर कपडे नसू द्या, तुम्हाला खायला अन्न नसू द्या, पण पती पत्नीचा विश्वास ही वैवाहिक जीवनाची सर्वात मोठी दौलत आहे, सर्वात मोठं धन आहे. ते ज्यांच्याकडे आहे ते कधीच दरिद्री नाहीत, लक्षात ठेवा. अर्ध्या भाकरीवर दोघं जगतील, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हे करोडो रुपयाला विकत मिळणार नाही. या पद्धतीचं असतं, पद्धतीचं असतं. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. उदाहरण सांगितलं त्यांनी बोलता बोलता. शेवटचं जीवन पूर्ण परमार्थिक प्रवास प्रज्ञा प्राप्त कशी झाली कवितके साहेबांना. मी पुस्तक वाचल्यावरून माझा अंदाज बांधलाय तुम्हाला सांगतो. विश्वमाऊली ज्ञानदेवांचा एक अभंग आहे, तुम्हाला सगळ्यांना सुद्धा कळेल बरं. आपल्याला मरायचंय कधी, आपल्याला मरायचंय कधी हा फक्त साधू ठरवतो आणि त्याच वेळेला साधू जातो, लक्षात ठेवा. साधू सोडून जगातल्या कुठल्या व्यक्तीला आपलं ही आत्महत्या करणारी वगैरे सोडून द्या, त्याला मरणच म्हणता येत नाही. ते दुबळेपण आहे आणि ते पळपुटेपण आहे. पण नैसर्गिक मरण आपल्याला कधी मरायचंय हे साधू आणि साध्वी ठरत असते. जैन धर्मीयामध्ये जे व्रत आहे ना,
इच्छामरणी त्या त्या तिथीला ठरवतात आणि त्यावेळेला जातात ते, आणि संथाराव्रत म्हणतात त्याला, त्यांच्यात आहे. आणि आपल्या संस्कृतीमध्ये आहे का? आपल्या संस्कृतीमध्ये विश्वमाऊली ज्ञानदेवांनी एक अभंग लिहिले आहे. कानी घालून या बोट नाद जो पहावा, न दिसता जाणावा 9 दिवस. बुहया पाहता न दिसती जाण, आयुष्याची गणना 7 दिवस. डोळा घालून चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 5 दिवस. नासागरीचे अग्र न दिसता नैनी, तेची दिनी रामकृष्ण. ऐका, 9 दिवसांनी आपल्याला मरायचं असेल तर कानात बोट घातल्यानंतर जो नाद निघतो त्याला अनाहत नाद म्हणतात. तो जर ऐकायला नाही तर 9व्या दिवशी मरण आहे. घरी जाऊन तपासू नका, हे असं करून सगळी बघतील. मी हे काय ते हे पुढचं चरण मुद्दाम ठेवलं मी त्यासाठी. घरी जाऊन तर मरणा इतकी भीती कशाची नाही लक्षात ठेवा. ताटातलं जेवण संध्याकाळी गोड लागणार नाही तुम्हाला, हे याच्या भानगडीत पडू नका. ते पुढचं चरण मी नंतर सांगतो. पुन्हा काय सांगितलं? भोया पाहता न दिसती जाण. आपल्या भोया आपल्याला जर नाही दिसल्या तर 7व्या दिवशी मरण आहे. डोळा घालून या बोट, असं डोळ जर चक्र नाही दिसलं ना असं बोल, 5व्या दिवशी. म्हणजे माऊलींची वाक्य आज डॉक्टरची नाही, 5व्या दिवशी मरण आहे. आणि आपलं नाक आपल्या डोळ्याला नाही दिसलं त्याच दिवशी आपण मरणार आहे, हे माऊलींनी सांगितलं. आणि मग पुढं सांगितलं, काय सांगितलं? त्यांनी काय का? ज्ञानदेव म्हणे साधूंची ही लक्षणे अंतकाळी आपण वेगळी पहा, आपली नाहीत. उगं हुडकू नका. नाकच नकटा असल्यावर काय दिसेल डोकलेच, शोधू नका. हे ज्ञानदेव म्हणे साधूंची ही लक्षणे अंतकाळी आपण वेगळी पहा. वाचा पुस्तक, वाचा पुस्तक. बोलता येत नव्हतं तरी सांगितलं तिला, मी 4 दिवसांनी जाणार आहे, मला कसं न्यायचंय. साधू साधू साधूला कळतं आपण कधी मरणार आहे, सामान्य माणसाला नाही कळत. म्हणून मृत्यूपूर्वी माणसाचा प्रवास 3 टप्प्यात व्हावा, जो साहेबांचा झाला. आणि माझी ताई आता ते प्रवास आहे. 3 टप्पा कुठला? पहिला साधक, म्हणजे अनुग्रहित व्हा, साधक. दुसरा सिद्ध, आत्मज्ञान प्राप्त करून घ्या, तो सिद्ध आहे. आणि जे आपल्याला प्राप्त झालंय ते जगाला वाटणारा जो आहे तो साधू. तो अंतिम प्रवास आहे, तो देवत्वाचा प्रवास आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तुकोबारांनी पत्ता सांगितलाय तो आपल्याला. आपल्या जवळचं जे चांगलं आहे तो जो वाटतोय, कोणताही स्वार्थ न ठेवता आणि कोणतीही गोष्ट लक्षात न ठेवता, तो साधू आहे. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी, दया करणे जे पुत्राशी तोची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. हे साधुत्व मरणापूर्वी आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. हा प्रवास आपल्या जीवनाचा झाला पाहिजे. त्याला परिपूर्णता म्हणतात, त्याला परिपूर्ण म्हणतात. आणि मग तो माणूस म्हणू शकतो, मरण माझे मरून गेले मज केले अमर, ठाव पुसिले पुढ पुसिले, ओस ओसिले देह भाव, आला होता गेला पूर, धरिला धीर जीवनी, तुका म्हणे पुनादीचे केले साचे उजविले. सुख न दुःख पावसासारखं आहे, ऊन पावसासारखं आहे, ते येणार आहे जाणार आहे. सुख कायमस्वरूपी प्रत्येकाला पाहिजे, पण कायमस्वरूपी सुखी कोणीच नाही. दुःख कायमचं लोकांना घालवायचंय, पण सगळ्याच्या जीवनातलं दुःख एकाच वेळी गेलं असं कधी घडत नाही. त्यामुळे याच्या भानगडीतच पडू नका. आपण साधू बनण्याच्या प्रयत्नात राहते. साहेबांनी पूर्ण केलं. पहिला शब्द आहे विश्वास. आपल्या पतीवर आणि आपल्या पत्नीवर विश्वास ठेवा. संशय व्यवहारात घ्या. पैसे खिशातलं कमी जातं जरूर विचारा, पण भावनेत संशय घेऊ नका. स्त्री मूळतः भावनाशील आहे, लक्षात ठेवा. एकदा संशयावरून जर पतीच्या नजरेतून तिची भावना दुखवली ना, तर उभ्या आयुष्यात पुन्हा ती प्रतिमा तुमची तिच्या डोळ्यात कधीच उभा राहत नाही, लक्षात ठेवा. आपल्या पतीला आणि पत्नीला विश्वासाच्या बाबतीत दुसरी एक गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे ॲडजस्टमेंट. पुढच्या व्यक्तीला बदलायच्या प्रयत्नात पडू नका, लक्षात ठेवा. ते कधी घडतं? तुम्ही आपल्या पत्नीची तुलना दुसऱ्या स्त्रीशी करू लागला आणि तुम्ही आपल्या पतीची तुलना दुसऱ्या पुरुषाशी करू लागला, तर या गोष्टी घडतात. एक लक्षात ठेवा. अर्धांगिनी म्हणून ज्यावेळेला सप्तपदीला तुम्ही वचन दिलं, स्वीकारलं, ते व्रतस्थ जीवन आहे, लक्षात ठेवा. यापूर्वी माझ्या अगोदर माझ्या तारुण्यात काय घडलं असेल ते असेल, पण ज्यावेळी मी गंगेला आणि अग्नीला साक्षी ठेवून माझ्या पत्नीचा हात धरून मी व्रतस्थ जीवनाची शपथ घेतली,
त्या दिवशी मी एकनिष्ठच असलो पाहिजे, लक्षात ठेवा. अजून आहे का पुरुष बांधवनो, माता भगिनीनो, तुमची माफी मागून बोलतो. जगातल्या कोणत्याही स्त्रीला तुमच्या नजरेचा अर्थ कळतो हे विसरू नका. तुमच्या नजरेचा अर्थ जगातल्या प्रत्येक स्त्रीला कळतो. 90% स्त्रिया दुर्लक्ष करतात, 5% स्त्रिया तिरस्कार करतात, 2% स्त्रिया सहन करतात आणि उरलेल्या 3% स्त्रिया ऍक्सेप्ट करतात. आमचा सामाजिक अपसव्य आहे. असं कोणी समजू नका की तुमच्या नजरेतलं पाप तुमच्या पत्नीला सर्वात अगोदर कळतं हे लक्षात ठेवा. तुमच्या पत्नीला अगोदर कळतं. त्यामुळे कुणालाही फसवत असला तुम्ही कितीही नाटकी ढोंगी असला तर या देवाला फसवायचं पाप कधी करू नका. या देवाला फसवा, तुलना करू नका, लक्षात ठेवा. तुलना करू नका. तुलना करायची असेल ना, एकटं वारीला निघून जावा. एकटं बायकोला नेऊ नका, मग कळतं बायकोची किंमत. ही पूर्वीची माणसं माहेरला जायचे जे प्रकार करत होती ना, सणाला याला, याचं कारणच ते होते एकमेकाची किंमत कळावी. ते टाळू नका, त्याची गरज आहे. त्यामुळे विश्वास हा सहजीवनाचा पहिला धागा आहे. विश्वासानंतर आदर आहे. एक लक्षात मी आता शब्द बोलून गेलो की तुलना करू नका. मला सांगा, तुमच्या जीवनामध्ये तुमच्या गुरुजनांच्या बद्दल तुम्हाला आदर आहे, तुमच्या आई वडिलाबद्दल तुम्हाला आदर आहे, तुमच्या आई वडिलाबद्दलचा जो आदर आहे, तुमच्या गुरुजनांच्या बद्दलचा जो आदर आहे, त्याची तुलना तुम्ही दुसऱ्याची करू शकता का? कधीच करू शकत नाही. कारण आदर अशा व्यक्तीबद्दल निर्माण होतो की त्याला पर्यायच उपलब्ध नसतो. लक्षात ठेवा, पर्याय उपलब्ध नसतो. त्यामुळे पती पत्नीनं एकमेकाबद्दलला जर आदर निर्माण झाला तर तिथं पुन्हा कधी तुलना किंवा इतरांशी त्याची कम्पॅरिझन होतच नाही. आम्ही आज काय झालंय, एकमेकाला उणे लेखायला लागलो. माप काढताना काय बांधणं करतात नवरा. बाबा 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 साहेब, मी जनावर डॉक्टर आहे, तुम्हाला खरं सांगतो, मला लय अनुभव येतो. तुमच्याकडे कदम मॅडम असली काही पेशंट येत नसतील, आम्ही जे बोलतोय ती कदम सरांकडे पण नसते. कदम सर, मी एका गावात गेलो, तुम्हाला सांगतो, 50-55 वयाचं जोडप होतं. नवरा बायकोची भांडणं एकमेकाचा पान उतारा कसा करतात. 50-55 वर्षात जोडप होतं. ती बारकं सुरकं नाही, पण अजिबात दोघांचं पटत नव्हतं. गाया जरी ती खेळार त्याची, ते मामानं बांधायला सुरुवात केली. ते जरा वेडवाकडे ढिलं बांधायला म्हणलं, मामा लात मारून मला शिंगीत टाकलं. दुसराही तेडा त्यानं ढिलाच मारला. मावशी बसली ती वाट्यावर अशी. दुसरा तेडा ढिला मारला की म्हणलं, मामा मी काय विमा उतरून आलाय का, मला माझ्या घरी लेकर बाळाय, नीट डामा की मी मेलो बिलो म्हणजे कसं काय माझी त्याची चर्चा चालली, काही देणे का नाही का. पण मावशी खाली बसलेली उठली, म्हणली, डॉक्टर ह्याला काय बाई गाय डांबायला येते, मी म्हणून ह्याचा संसार झाला, कसली स्थळ मला आलती, बापाने ह्याच्या गळ्यात बांधून वाटोळ झालं माझ्या जीवनाचं, काय देणं घ्या. त्या मामाचा झाला अपमान डॉक्टर पुढं. मामा पेटला, नुसता पेटला नाही. मामा काय म्हणला मला माहिती आहे का. मामा म्हणला, डॉक्टर या गायचं पुन्हा बघतो म्हणला, आधी त्या म्हशीचं बघतो म्हणला. अशी तुडवले म्हातारी, त्यानं इतकी तुड, मला सुद्धा ऐकणं साहेब, ते तुडवले म्हातारी. हे सगळं पदर बिदर बाजूला पडला, म्हाताऱ्याशी लोळत पडली. गेल्याशिवाय देत ते गायला बी त्या बाईला बी शिवाय देत. म्हातारा ताड भक्ती ते डॉक्टर पिली तो भग जाऊन निघून माघारीचे गेलं निघून. त्या मावशीजवळ मी असं कमरोवर हातीन उभा राहिलो. तापाडपणा करून 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 ती सगळी डोक्याची केस केली होती. लिंबा एवढाच बोचडा होता त्याचा, लिंबा एवढा. माझा ऑब्झर्वेशन मी बघितलं, म्हणलं, मावशी किती तापाडापणा करशील का म्हणलं. चिडून म्हणलं, तुझी सगळी डोक्याची केस गेली, लिंबा एवढा बोचडा आहे, तुला अक्कल आहे का म्हणलं, तुला काय. मावशीनं लगेच असं पदर घेतला, अशी सावरून बसली. मला काय माहिती नाही, डॉक्टर नवऱ्यानं तुडवलं आणि पावसानं बुडवलं, कुणाला सांगायचं. अगं पण बोलते कशाला. आदर असते बरं. तुम्ही आरोतर बोला बरं, मला काय त्याची शिवरत नाही, मी पण फार ओढ विचारता माणूस. तुम्ही आरोतर बोला, पण आदरानं बोला ना. आदर असावा ना. आदर जर नसेल ना, तुमच्याकडे कितीही पैसे असू दे, काहीच उपयोग नाही. माणसात एकदा पान उतारा करायचं जर ठरवलं ह्या लक्ष्मीनं, कुठलंच हत्यार चालत नाही साहेब. त्यामुळं आपण आधी आदर करा, मग तो आदर. मग मी असं एका व्याख्यानात बोललो साहेब, मला एका बाजूला व्याख्यान संपलं की मला म्हणलं, डॉक्टर तुम्ही म्हणताय खरं आहे, पण लई तापडाय बायको, तिने जर गैरफायदा घेतला तर काय करायचं म्हणलं. रोज दाबायला लागली, आदर जर दाबायला लागली तर काय करायचं. प्रयत्न करून बघतो, प्रयत्न तरी करून. आदर्श तर इतका हलका नाही ना का म्हणलं त्याचा गैरफायदा कोणी घेईल म्हणून. ज्यावेळी तिला वाटेल ना की खरोखर हा माणूस आपला आदर करतोय, त्यावेळेला 100% ती पुन्हा जे तुझ्या उंचीनं पाहिलं ना, ती उंची पुन्हा तुला कधी खाली करायची इच्छा होणार नाही, होणार की नाही तुझ्या आयुष्यात.
तर पहिला विश्वास आहे, दुसरा आदर आहे. आपल्या पत्नीचा आदर करा, आपल्या पतीचा आदर करा. तुम्हाला खरं सांगतो, जगात हारलेला पती घरी येतो ना, त्यावेळेला पत्नीच्या 2 शब्दांना सुद्धा पुन्हा जग जिंकण्याच्या लायकीचा पण तो लक्षात ठेवा. माँसाहेब जिजाऊंच्या सून सईबाई साहेब अफजल खानाला भेटायला शिवाजीराव महाराज जात असताना आजारी पडले होते आणि शिवाजी महाराज भेटायला आले होते. भेटल्यानंतर सईबाई साहेब वाचत नाही, शिवाजीराजांना कळलं नाही, पलंगा शेजारी येरदाऱ्या मारत होते. असं सईबाई साहेबांनी पाहिलं, संभाजीराजांच्या मातोश्रीने पाहिलं आणि विचारलं, का हो, काळजीचं कारण आहे का काय? सई, तुला माहिती नाही का अफजल खान आलाय? मला माहिती आहे, पण मला त्याची भीती वाटत नाही. शिवाजीराजे चमकले आणि थांबले. तुला भीती वाटत नाही? नाही म्हणले, मला भीती वाटत. का बरं, काय कारण? त्यावेळी सईबाई साहेबांनी उत्तर दिलं, ज्या दिवशी त्यानं तुळजाभवानीला हात लावला, ती मूर्ती फोडली, त्या दिवशी तो अफजल खान संपलाय, तुम्हाला जाऊन फक्त फाडायचा आहे. शिवाजीराजांच्या अंगात वीज चमकून गेली, वीज. 2च दिवसांनी सईबाई साहेबांचं निधन झालं, पण मरताना अफजल खानाला फाडायचं बळ देऊन गेला. याला म्हणतात आदर. आपल्या गोड बोलण्याचा परिणाम एक लक्षात ठेवा, तो आहे पत्नीला गोड बोला, पतीला गोड बोला. कारण जग सगळं भांडणं करणारच आहे. भावकीपासून गावकीपासून काय, टीव्ही लावला तर लगेचच चॅनल चेंज करावं लागते, इतका उद्योग तिथं आहे. काय बघताय? त्यामुळं खरं सुख जे आहे ना, ते आपल्या सहचारणीमध्ये, आपल्या सहचार्यामध्ये आहे. दुसरीकडे तुम्ही सुख शोधायला गेला तर तिथं फक्त बाजार मिळेल माझ्या बांधवांना. आपल्याला असं वाटतं की खरोखर माझ्यावर सगळं कुटुंब प्रेम करते. घरी गेल्यावर एकदा तपासा. मी कुणाच्याबद्दल वाईट बोलत नाही का, अनुभव बोलतोय. घरी गेल्यानंतर तुम्ही स्वतः तपासा, ते प्रेम आहे का त्यांची गरज आहे हे आधी बघा. प्रेम आहे का गरज आहे हे बघा. आणि ती जर गरज असेल तर गरज पर्याय शोधल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. आणि गरज संपल्याशिवाय राहत नाही. आदर कधीच पर्याय शोधत नाही, हे लक्षात ठेवा. तेव्हा आपली उपस्थिती गरजेपुरती किंवा गरज म्हणून मुलांच्या आणि मुलींच्या मनात नसावी, आदर म्हणून असावी. त्यासाठी एक करा, लुडबुडू करू नका. पहिला ब्रह्मचारी आश्रम, दुसरा गृहस्थ आश्रम, तिसरा वानप्रस्थ आश्रम, चौथा संन्यास आश्रम. 50 ओलांडली वनवासी व्हा, 60 ओलांडली संन्यासी व्हा. कळतंय काय बोलतोय? वनवासी व्हा म्हणजे काय? 50 ओलांडली, अजिबात घरात लक्ष देऊ नका, कारण सगळं बोनस आहे पुढचं. कधी जाईल सांगता येत नाही. काय बघू नका, चुकायला लागलं तर 2% आपलं त्याला सांगा. वनवासी व्हा म्हणजे येड्याबाबत फिरायला जायची गरज नाही. वनवासी व्हा म्हणजे काय करायचं? मिळल ते खा, मिळल ते लिहा, त्याच्यासाठी भांडू नका, याला म्हणायचं वनवासी. आणि दुसरा संन्यासी, 60 नंतर संन्यासी. संन्यासी म्हणजे मिळालं तरच खा आणि मिळालं तरच लिहा, नाहीतर गप बसा, याला म्हणतात संन्यासी. हे घरात राहून करायचंय. मी माझी आठवण विसरले, जयाचे अंतःकरण पारता तो संन्यासी झाला निरंतर. हे आदरापोटे. पहिला विश्वास, दुसरा आदर, तिसरा आहे त्याग. तुम्हाला खरं सांगतो, जगातली कुठलीही व्यक्ती जिंकायची असेल ना, जगातली पत्नीच नाही म्हणता, तुम्ही भानगडी करू नका, फक्त एवढं सांगतो. जगातली कुठलीही व्यक्ती जिंकायची असेल ना, तर त्या व्यक्तीबद्दल स्वतः काहीतरी त्याग करा. ती व्यक्ती तुमच्या पुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. या जगात जेवढे पुतळे आहेत, या जगात जेवढे महापुरुष आहेत, महामाता आहेत, त्या प्रत्येक पुतळ्याच्या तळाशी त्याग आहे, लक्षात ठेवा. संत असू द्यात, महंत असू द्यात, किंवा समाज सुधारक असू द्यात, किंवा महामाता महापिता असू द्यात, या सगळ्यांची पूजा त्यांच्या वंशाचं आहे. एकही व्यक्ती नसताना घराघरात का होते? कारण त्यांनी आमच्यासाठी त्याग केला आहे. रोज प्रश्न विचारा स्वतःला, रोज प्रश्न, की माझ्या पत्नीसाठी मी काय त्याग केला? यांच्या जीवनामध्ये त्याग आहे दोघांचा, लक्षात ठेवा. पुस्तक वाचा, तुम्हाला कळेल की शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा आपल्या पतीला आपल्या अंतःकरणात आजही धारण का करून बसलीये? कारण तो त्याग त्या गंगाधर कवित्यांनी केलेला आहे आणि तो त्याग त्या निर्मलाताईंनी केलेला आहे. हे त्यागाचं जे बाउंडिंग आहे ना, हे सप्तपदीच्या बाउंडिंगपेक्षा मोठं आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याग करायला तुम्ही अडचणीतच असावा असं लागत नाही, लक्षात ठेवा. स्वार्थ अंतःकरणातला संपवला की उरलेला सगळा परमार्थ असतो, हे लक्षात ठेवा. कृती कोणती असू द्या, फक्त जगात किती व्यवहारात तुम्ही स्वार्थी वागा, किती स्वार्थी वागा, पण नात्यात, किमान नात्यात तरी निस्वार्थी व्हा. जिला अर्धांगिनी मांडलं, जे अर्धा अंग आहे, तिथं मात्र 100% त्याग करा. त्याग कोणता? प्रलोभनाला बळी पडू नका. वक्तृत्व, नेतृत्व, कर्तृत्व सर्व म्हणून दिसलं की जग आजही त्याच्यावर भाळतं, लक्षात ठेवा. 90% कुटुंब, साहेब तुमच्याकडे रेकॉर्ड असेल, 90% कुटुंब एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सनं संपली. आज एक गोष्ट लक्षात ठेवा,
तुमच्या मोबाईलला आणि पत्नीच्या मोबाईलला सेपरेट पासवर्ड असला आणि दोघांना एकमेकांचा माहीत नसला, तुमचं जीवन संपलं. तुमचं जीवन संपलं. 1 लाख ओपन पाहिजे, खुलं पाहिजे असं समजू नका. ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. पण ज्या दिवशी पत्नीच्या मोबाईलचा पासवर्ड मी नाही, त्यात तुम्हाला काय पाहिजे मी संपली ती. आणि पतीच्या मोबाईलला पासवर्ड जर पत्नीला नाही बघता आला, त्याचा विषय संपला. मी परवा व्हिजिटला एका ठिकाणी गेलो साहेब. एक तरुण मुलगी होती, इंजिनियर झाली. मी व्हिजिटला गेल्यावर तिचा पती घरी नव्हता. त्यामुळं त्या गायला काय होतंय म्हणून तिनं मला फोन लावला आणि फोन लावल्यानंतर माझ्याकडे दिला आणि मला म्हणले त्यांना विचारा हे गायचं मला काय माहित नाही काय झालं. मी सगळं त्याला विचारलं काय झालंय गाय कोणती सगळं विचारलं आणि सहज असं मोबाईलकडं माझं लक्ष गेलं. तिनं आपल्या पतीचा नंबर काय सेव्ह केला असेल. तुम्ही तुमच्या बायकोचा नंबर काय सेव्ह केला मला सांगा बरं. एक बऱ्याच लोकांनी नावं सुद्धा नाही होम. बरं तिला दुसरं जर तिचं सिम कार्ड असेल तर होम 1 होम 2 काय समजायचं. तुमचंही तसंच आहे. तुमचंही तसंच आहे. त्याची जर 2 सिम कार्ड असतील तर 2 नंबर काय सेव्ह करणार तुम्ही. दाखवतो का सर मला तुमचा मोबाईल आपल्या बायकोचा नंबर काय सेव्ह केलाय. नाही बघणार काळजी करू नका. पण त्या पोरीनं मला शिकवलं साहेब. त्या पोरीनं ती आता किती 22-25 वर्षाची पोरगी असेल हो. तिच्या मोबाईलवर तिने लिहिलं होतं आपल्या नवऱ्याचं नाव माय लाईफ. सलाबच केला होता माय लाईफ. मी तुम्हाला सांगतो मला मोबाईल काढून बघा. तुम्ही सगळ्या बहिणी आहे ते पोराजवळ आहे. तिच्या समोरच मी माझ्या पत्नीचं जे पहिलं होतं ना होम तुमच्यावरीच ते लगेच कॅन्सल केलं आणि मी लिहिलं माय लाईफ. खरंच सांगतो ती गुरु झाली माझी. अरे काय उंचीचा शब्द आहे तिचा. काय उंची काय हरकत आहे. आपल्या बायकोला माय लाईफ म्हणण्यात काय हरकत आहे माझ्या बांधवाला. आणि आपल्या पतीला माय लाईफ लिहिण्यामध्ये गैर काय. अरे लाईफच आहे माझ्या बांधवाला. लाईफच आहे. लाईफच आहे. या सुखी जीवनाच्या मूलमंत्रातला 3रा टप्पा जो त्याग आहे तो त्याग इथं दिसावा लागतो आणि कृतीत दिसावा लागतो. कृतीत दिसावा लागतो. आणि 4था शेवटचा टप्पा आहे समर्पण. समर्पण म्हणजे या समर्पणामध्ये भिन्न राहिलेलंच नसतं. एक तरी स्टेज यावी माझ्या बांधवांना जीवनामध्ये. एक तरी स्टेज अशी यावी की आम्ही पती पत्नी एकरूप आहोत. पतीला झालेलं दुःख माझं दुःख आहे. पतीला झालेलं दुःख किंवा पती अपघातात पडला 3 वेळा मोठा अपघात झालाय काय अवस्था आहे कुटुंबाची पहा साहेबांनी वर्णन केलंय. पत्नीला झालेल्या त्रासाची पतीनं काय काळजी घेतली वाचा त्या पुस्तकात. हे समर्पण जे आहे ना हे यांच्या जीवनाचं आणि या लेकरांच्या जीवनाचं खरंच सार आहे. या पुस्तकाचं सगळ्यात मोठं सार आहे ना ते समर्पण आहे. किती वर्ष जगली कशी जगली कशी जगली हे पहा. आणि आपल्या ताटातलं जेवण पूर्ण ताटभर वाढलं. त्यातला एक घास बाजूला काढला आणि ज्याला गरज आहे भुकेलेला आहे त्याला दिला तर आपण उपाशी मरत नाही. लक्षात ठेवा. एका घासानं आपण उपवाशी मरत नाही. पण तो एक घास दुसऱ्याची भूक पूर्ण करतो. हे कोणाला कळतं ज्यानं ठरवलंय मला किती खायचंय त्याला. ज्यानं खाऊन ज्याचं पोटच भरत नाही त्याला हा घास बाजूला काढता येत नाही. लक्षात ठेवा. हे श्रीमंताची कामं नाहीत तृप्त माणसाची कामं आहेत. म्हणून गीतेत भगवंत सांगतो मला कोण आवडतो संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोरबुद्धी योमत भक्त समे प्रिय. मला तो आवडतो कोण जो तृप्त झाला ज्याचं पोट भरलंय तो एक घास बाजूला काढतो. नॉन ग्रँडच्या शाळेवर गेल्या सिनियर कॉलेजचा ऑफर नाकारली आणि नॉन ग्रँडच्या शाळेवर टप्प्याटप्प्यानं ग्रँड आली. माझ्या मित्राची शाळा होती पण त्या शाळेला 10वीच्याच वर्गाला फक्त बेंच आले. तुमचे विद्यार्थी सुद्धा ताईत त्या बेंचवर बसलेले विद्यार्थी आलेत. 9वीतली मुलं भांडली मॅडम. आता त्यांच्या मुलानं फार ओमनं चांगला उल्लेख केला की माझ्या आईचं पुस्तक म्हणजे पॉझिटिव्हिटीचा झरा आहे. झरा खरोखरच तो झरा आहे. कारण ती जी बेंच होते ना ते बेंच स्वतःच्या वाढदिवसाला त्या वर्गात आणून देताना शेवटपर्यंत त्यांनी कुणाला सांगितलं नाही. आणि त्या मुलांना ज्या वेळेला ट्रक येताना दिसली त्यावेळी शिपाईची वाट न बघता त्या पोरांनी स्वतः उतरून ज्यावेळी बेंच ठेवले आणि कडकडून एकमेकाला मिठी मारली. माझ्या मते ताई तुमच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण
आणि सर्वात वैभवाचा क्षण, सर्वात श्रीमंतीचा क्षण तो आहे ज्यावेळी विद्यार्थ्यांनी कडकडून एकाला मिठी मारली. एक तरी कृती असावी रे माझ्या बांधवांनी, एक तरी आमच्या जीवनामध्ये अशी कृती असावी की ज्यावेळी आपल्याला असं वाटतं अरे मला भगवंतानं कडकडून मिठी मारली आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनाशे दर्शनी. कामा क्रोधा नाही चाली भूती चाली समता, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनिया. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. आपल्या पतीची सेवा मृत्यूनंतर सुद्धा करता येते. ती कशी तर आज या पुस्तकाच्या रूपानं माझी ताई सौभाग्यवती निर्मला, आणि मी नाही आता इथून पुढे त्यांना कैलासवासी स्वर्गवासी म्हणणार, कारण ज्यांची नावं पुस्तकात आली, हे पुस्तक त्यांना अजरामर करणारं असतं. हे अमरत्वाचा प्रवास आहे. आपल्या पत्नीनं आपल्या पतीला पुस्तकाच्या रूपानं आज लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी अमरत्वाला पोहोचवलं. ही पत्नीची सर्वोच्च सेवा. इंदापूर 100% त्याची नोंद घेतल्याशिवाय राहणार नाही. वास्तविक साहेब ही सगळी ज्ञानी माणसं आहेत. तुम्ही स्वतः लेखक कवी आहात. मला यात येतं किती येत नाही मला माहिती नाही, पण आज या ठिकाणी येतोय. आज या ठिकाणी मला बोलवलं. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं मला व्यासपीठावर उभा केलं, सर्वांच्या समोर सन्मानित केलं. त्याचबरोबर माझ्या कामधेनूच्या कार्यामध्ये माझ्या सगळ्या बहिणी आलेल्या आहेत. त्या सगळ्या माझ्या बहिणी सक्रिय आहेत. माझं भाग्य समजतो की आज किमान 4 ते 5 हजार बहिणींचा भाऊ म्हणून मला समाजामध्ये मिरवता येतं. माझी सर्वात मोठी दौलत आणि श्रीमंती या माझ्या बहिणी आहेत. त्यात आज माझ्या या निर्मलाताईंनं या सगळ्या बहिणीपुढे जो आदर्श ठेवला तो आदर्श हाच आहे की आपल्या पतीला खऱ्या अर्थानं अमर कसं करायचं. आणि जर पती अमर असेल तर पत्नी अखंड सौभाग्यवतीच असते. ती तशी माझी ताई. आजपासून मी तिला कायमस्वरूपी अखंड सौभाग्यवतीच आहे, कारण आपल्या पतीला तिनं आज अमर केलेलं आहे. अनपट सरांनी एक आठवण करून दिली जी आमच्या दोघांच्याही ह्याच्यातून राहून गेली होती. जसं बेंकचं उदाहरण सांगितलं तसं त्यांनी ते आपल्या योग परिवारातले जगताप परिवार जो अपघातग्रस्त झाला आणि त्या अपघातग्रस्ताला आपल्या पतंजली योग समितीनं भरभरून मदत केलेली आहे. त्यात या ताईंनं आपल्या कुटुंबाचा सहभाग असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाही. कारण दान करताना सुद्धा श्रीमद भागवत सांगतं पत्नीनं आधी पतीला विचारावं मी दान करतोय तुला काय अडचण आहे का, आणि पतीनं आपल्या पत्नीला विचारावं, दोघांनी एकमेकाला विचारावं. त्यानंतर पुरुषांनी आपल्या वडिलाला विचारावं. आपण धाकटे भाव असेल तर थोरल्या भावाला विचारावं. आणि जर घरात मोठी कोणीच नसतील तर पतीनं किंवा पुरुषानं आपल्या थोरल्या मुलाला विचारावं. ही रक्कम पण यांनी दिलेली त्या जगताप परिवाराला साधी नाही. तर जवळजवळ 50,000ची रक्कम आज त्या जगताप परिवाराला पतंजली योग समितीच्या या माझ्या भगिनीनं स्वतःच्या वैयक्तिकरित्या, पतंजलीने दिलेला आकडा वेगळा आणखी, परंतु त्यांनी वैयक्तिक आपली रक्कम दिली. आणि दातृत्वाची खरी चुणूक पैसे असल्यावरच असते असं नाही, तर अंतःकरण मोठं असावं लागतं. गीतेनुसार तृप्त झालेला आत्मा असेल त्याच्याच हातून हा घास बाजूला काढता येतो. यानं माझी ताई गरीब दरिद्री होणार नाही, पण 100% सांगतो देवाचा नियम आहे, एकच नियम आहे. साहेब तुमच्यासारखे काय असलीच भरमसाठ कलम देवाकडे नाहीत. 302, 307 असलं देवाकडे काही नाही. देवाकडे एकच कलम आहे, कुठलं? करावे तसे भरावे. देवाकडे दुसरं कलम अजिबात दुसरं काय नाही. त्यामुळे आता घरी गेल्यानंतर या 4 गोष्टी तुम्ही तपासा. आपला आपल्या पत्नीवर किती विश्वास आहे, आपला पतीवर किती विश्वास आहे. दुसरी गोष्ट हसतात सगळे. दुसरी गोष्ट तपासा ती कोणती? आपल्या पत्नीबद्दल आपल्याला किती आदर आहे, आपल्या पतीबद्दल आपल्याला किती आदर आहे. आदर असेल तर आपण कधीच तुलना करणार नाही. तुलना केली तर आपला आदर कमी झाला म्हणून समजायचा, तो वाढवा. तिसरी गोष्ट आहे मी माझ्या पत्नीसाठी, माझ्या पतीसाठी काय त्याग केला. आणि चौथी गोष्ट कुठली आहे? चौथी गोष्ट कुठली आहे तर समर्पण. माझ्या पत्नीबद्दल, माझ्या पतीबद्दल माझं समर्पण किती आहे. या 4 गोष्टी तपासा. हे तपासलं की पती पत्नी इतकी सुखी राहतील, इतकी सुखी होतील, इतकी सुखी होतील
की कुठल्याच देवाला नवस बोलायची गरज लागणार नाही, कुठल्या बाबाकडे जाऊन अंगात आणायची गरज नाही, माझ्या पत्नीला जरा नीट कर, माझ्या पतीला जरा नीट कर, याच्यासाठी देवरसेकडे जायची गरज लागणार नाही. आणि अशी लागू नये ही अपेक्षा या दोन चिरंजीवांची होती. त्यामुळे यांचा जीवनातला म्हणजे प्रज्ञा, वास म्हणजे सहवास, प्रज्ञेचा सहवास आहे तो, जीवनाचा प्रवास नाही तो. त्यांचा आणि माझा, तुझा आणि माझा, तो आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि 1 तासभर जवळपास तुम्ही मला सहन केलं, त्यासाठी तुम्हा सर्वांच्या ऋणामध्ये राहू इच्छितो. रामकृष्ण हरी.